अस्वल आणि कोल्हा यांची गोष्ट। एकेकाळी दाट जंगलात एक मोठे, बलवान अस्वल आणि एक चतुर कोल्हा राहत होते। एके दिवशी अस्वलाला मधाने भरलेले मोठे पोळे सापडले। तो खूप आनंदी झाला। तेवढ्यात कोल्हा तिथे आला। कोल्हा म्हणाला, मित्रा, इतका मध तू एकटाच खाणार का? आपण दोघे मिळून खाऊया। अस्वल म्हणाले, हा मध मला सापडला आहे, त्यामुळे मीच खाईन। कोल्ह्याने काही न बोलता एक योजना आखली। तो म्हणाला, ठीक आहे, पण आधी नदीवर जाऊन हात धुवून ये। स्वच्छ हातांनी खाल्लेला मध अधिक गोड लागतो। अस्वल नदीकडे गेले। तोपर्यंत कोल्ह्याने पोळ्यातील थोडा मध खाल्ला आणि बाकीचे पोळे झाडाखाली लपवून ठेवले। अस्वल परत आले तेव्हा पोळे दिसेना। ते घाबरले। कोल्हा म्हणाला, पाहिलंस ना, जो दुसऱ्यांसोबत वाटून खात नाही, त्याला शेवटी काहीच मिळत नाही। अस्वलाला आपली चूक समजली। ते म्हणाले, मित्रा, यापुढे मी जे काही मिळेल ते सर्वांसोबत वाटून खाईन। कोल्ह्याने लपवलेले पोळे बाहेर काढले। दोघांनी मिळून गोड मध खाल्ला आणि आनंदाने घरी गेले। बोध, वाटून खाल्ल्याने आनंद वाढतो आणि मैत्री अधिक घट्ट होते।